नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैयद आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आता सध्या आहे मीरा रोडच्या JP नॉर्थ गार्डन या ठिकाणी आणि गेल्या 2 वर्षापासून ही जी सोसायटी आहे ही चर्चेचा विषय ठरला आहे, कारण की याच्यामध्ये नेहमी हिंदू आणि मुस्लिमचा वाद होत आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी देखील नवरात्रीमध्ये असाच एक काही प्रकार झाला। नवरात्री खेळताना बिल्डिंगमधून खाली जी गरबा सुरू होता त्या ठिकाणी अंडे फेकण्यात आले आणि त्यानंतर या ठिकाणी परत एकदा हिंदू मुस्लिमचा जो वाद होता तो एकदा उफाळला आहे। त्यानंतर आता आज मीरा भाईंदर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे हे या ठिकाणी आले आणि त्यांनी या सर्व इकडच्या हिंदू बांधवांना अशी आश्वासन दिलं आहे की ते या ठिकाणी सुरक्षित आहे आणि सरकारकडून पाठवलेला मी एक प्रतिनिधी आहे आणि मला भेटलेली जी मतं आहेत ती हिंदूंकडे आहेत, त्यामुळे मी तुमच्या संरक्षणासाठी या ठिकाणी आलेलो आहे। या सर्व संदर्भात त्यांनी काय नेमकी माहिती दिली ती जाणून घेऊया। मीरा भाईंदरला नेहमीच याला आवडतं आणि आज माझ्या ह्या सोसायटीचा हिंदू समाज त्याला विश्वास देण्यासाठी आणि हा संदेश देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे की हे देवाभाऊचं राज्य सरकार हे हिंदुत्वादी विचाराचं राज्य सरकार आहे। हिंदू समाजाच्या विचारांवर आणि मतांवर निवडून आलेलं राज्य सरकार आहे। म्हणून या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठल्याच हिंदूला असुरक्षित वाटण्याची गरज नाही। कोणीही जिहादी मानसिकतेचा, मग तो कोणतो मोसिम नावाचा कोण कार्टा असेल, कोणी त्यांनी आमच्या सरकार असताना, हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार असताना आमच्या इकडच्या हिंदू समाजाला कोणीही त्रास देऊ नये, कोणीही वाकड्या नजरेने बघू नये, हा संदेश सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे। पोलीस खात्यातल्या काही मोजक्या, सगळ्यात बोलत नाही, शेवटी हे खातं आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। जनता सुरक्षित वातावरणामध्ये राहते। असं असताना काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे आमच्या फडणवीस साहेबांचं नाव अगर कोण खराब करण्याची हिम्मत कोण करत असेल, काही नावं माझ्याकडे आली आहेत, पुरावा सकट आलेला आहे, काय काय केलेलं आहे, हिंदू आमच्या माता भगिनींना कसं त्रास दिलेला आहे, लव जिहादच्या नावाने जमिनीवर थुकलं गेलेलं आणि तिला सांगितलं की हे थूक चाट, ह्याचेही व्हिडिओ माझ्याकडे आहेत। कुठल्याही त्यांना या लव जिहादच्या जिहाद्यांना समर्थन करणारे काही सरकारमध्ये बसलेले अगर कोण असेल तर त्यांनी आता पुढे काय काय होतं त्याचा अनुभव घ्यावा। शेवटी आमच्या सरकारचं, आमच्या मुख्यमंत्र्याचं नाव कोणालाही खराब करायला मी देणार नाही। पुरावा सकट आज सगळी माहिती घेऊन चाललोय। आता आगे आगे देखो होता है क्या। सर, काही पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये सहभाग आहे, ते सहकार्य त्यांना करतात असं तुम्ही आता मगाशी पण सांगा, आता सुद्धा तुम्ही त्याचा उल्लेख केला, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? तुम्हाला सांगून करणार नाही, माहिती माझ्याकडे आहे। सरकारकडे मी सरकारचा भाग आहे। मुख्यमंत्री साहेबांकडे ही पूर्ण माहिती दिली जाईल, काय इथे चालतंय। हिंदू सणांच्या वेळी आणि अन्य काळात अगर आमच्या इकडच्या हिंदू समाजाला कोण अंडी मारण्याच्या नावाने, लव जिहादच्या नावाने, कोण कुठलेही जिहादी मानसिकतेचे हिरवे साप अगर वळवळ करून त्यांना त्रास देत असतील ना, तर हेच ते सरकार नाही मस्ती करण्याची, हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान नाही मस्ती करण्याची, हे काय कराची आणि इस्लामाबादमध्ये असलं सरकार नाही आहे। हे हिंदू राष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये आणि हिंदुत्वादी विचाराच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आहे। म्हणून ह्या पुढे जी शिक्षा मिळेल ते तुम्ही अनुभव घ्या। तुम्ही सांगू शकता की आता जी काही घटना घडलेली ही शेवटची घटना, याच्यापुढे हिंदूंमध्ये माझी इच्छा आहे की अजून घडली पाहिजे। आता हे मजा नाही असं येऊन जाणं। गेल्या वेळी जेव्हा मीरा रोडला आलेलो धमाल करून गेलेलो। आता पार्ट 2 करायची विचार होतो। बागी पिक्चर 2, बागी कसा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आला ना, मला पार्ट 2 करायची संधी तरी द्या। कारण वारंवार त्या दिवशी पण त्याला पोलिसांनी नोटीस दिली, पण त्याला अटक करण्यात नाही आली। म्हणून बोलतोय, सगळी माहिती घेऊन जातोय।
आमच्यावर सोडा, आम्ही मंत्रालयाला जाऊ, आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊ. शेवटी ह्या सगळ्याच लोकांच्यामुळे आज मी आमदार आणि मंत्री म्हणून इथे बसलेलो आहे. आम्ही जे मंत्रालय बघितलं आहे ना, महाराष्ट्रातल्या हिंदू समाजामुळे बघितलेलं आहे. आम्ही आमदार म्हणून बनतो ना, महाराष्ट्रातल्या या हिंदू समाजामुळे आहे. अजून कोणी मोहल्ल्यांमधून आम्हाला मतदान झालेलं नाही. ह्या लोकांनी बिल्डिंगमध्ये उतरून आम्हाला मतदान केलेलं आहे. म्हणून ह्यांचं संरक्षण करणं आमचं काम आहे, आम्ही करू. नक्कीच सर, असं कधी केव्हा विषय निघतो जेव्हा महाराष्ट्रात भारतात त्याचे परिणाम मीरा भाईंदरमध्ये लगेच होतात, कारण अशी पिरावळ लगेच जागे होते. आता मला वाटतं इथे एक फ्लॅट घेतला पाहिजे. इथे राहायला येतो, देतील का नाही यांना विचारा फ्लॅट. चला येऊ का? थँक्यू. जय श्रीराम. जसं की आपण पाहिलं, मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत कडक शब्दांमध्ये या सोसायटीमध्ये राहणारा मोहसिन आणि मुस्लिम समाजावर टीका केली आहे. मात्र मीरा भाईंदरमध्ये जेव्हा पण जातीवाद आणि प्रांतवाद होतो त्यावेळी मीरा भाईंदरच्या बाहेरून काही आमदार आणि मंत्री मीरा भाईंदरमध्ये येतात आणि या सर्व वादाला कुठे ना कुठे परत एकदा पेटवण्यासाठी सुरुवात करतात. पण मीरा भाईंदरमध्ये 2 आमदार आणि त्यापैकी 1 मंत्री आहेत. ते अशा वेळी जे हे काही वाद होतात त्यावेळी हे सर्व आमदार जे आहेत ते समोर येत नाही आणि ह्या सर्व वादाला ते कुठे ना कुठे समर्थन देत नाही किंवा त्याच्यावर काही बोलण्यापासून ते टाळतात. मात्र मीरा भाईंदरकरांना हाच प्रश्न पडला आहे की जेव्हा कोणता असा वाद होतो त्यावेळी बाहेरचेच मंत्री इथे का येतात.